तब्बल 29 वर्षानंतर सोलापूर येथील इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर हा रणजी सामना खेळायला सुरुवात झाली। जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना घेण्यात आला। हा सामना शहरातल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे 5 ते 8 जानेवारी रोजीपर्यंत चालणार आहे। रणजी सामन्याच्या पहिल्या दिवशी सोलापूरकरांनी आपली हजेरी लावत महाराष्ट्र संघाला प्रोत्साहन दिले। महाराष्ट्राच्या वतीने कर्णधार म्हणून केदार जाधव खेळत आहेत। मणिपूरने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। 9:30 या रणजी सामन्याला सुरुवात झाली आहे। बीसीसीआयची योजना आहे त्या योजनेनुसार 29 वर्षानंतर हा रणजी सामना सोलापुरात होत आहे। त्याचप्रमाणे सोलापूर स्मार्ट सिटी मार्फत लवकरात लवकर विमानसेवा चालू केल्यानंतर, त्याचप्रमाणे पंचतारांकित हॉटेल झाल्यानंतर किंवा खेळायला साजेल असं उपयुक्त साधन मिळाल्यास IPL सारखे सामने सोलापुरात होण्याची शक्यता जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांतजी मोरे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र आणि मणिपूर या दोन राज्यामध्ये आज सोलापूर शहरामध्ये रणजी ट्रॉफीचा सामना सुरू आहे। या सामन्याची सुरुवात आपण पाहतोय की महाराष्ट्राने फिल्डिंग घेतलेली आहे आणि मणिपूरची सुरुवात ही बऱ्यापैकी झालेली आहे। 1 तासाच्या खेळामध्ये जवळपास 35 रन झालेले आहेत, 1 गडी आऊट झालेला आहे। आज सोलापूरच्या आमचे जे तरुण खेळाडू आहेत, शाळा कॉलेज त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून या सामन्यामुळे निश्चितपणे प्रेरणा मिळणार आहे। केदार जाधव असेल, अंकित बावणे असेल, इतर जे सर्व खेळाडू आहेत आणि BCCIची जी एक योजना आहे त्या योजनेनुसार अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 29 वर्षानंतर हा रणजी सामना होत आहे। या सामन्याचं जसं वैशिष्ट्य आहे तसं एक सोलापूरकर आणि या असोसिएशनचा व्हाईस चेअरमन म्हणून मला एक खंत या ठिकाणी वाटते की सोलापूरमध्ये विमानतळ आणि पंचतारांकित हॉटेल, इतर काही ज्या सोयी सुविधा पाहिजेत खेळाडूंसाठी त्या अजूनसुद्धा कमी आहेत आणि त्या या स्मार्ट सोलापूरच्या माध्यमातून या स्टेडियमला जर मिळाल्या, विमानतळाची सोय झाली, त्याचप्रमाणे इतर आणखीन काही ज्या खेळाच्या माध्यमाला उपयुक्त अशा ज्या सोयी आहेत तर त्या मिळाल्या तर मला खात्री आहे की IPLचे सामने होतील, इंटरनॅशनल सामने होतील। या ठिकाणी आणखीन काही स्टेडियमला कव्हर करण्याची गरज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग काढण्याची गरज आहे। कारण उन्हाळ्यामध्ये जर सामने घ्यायचे असतील तर आपल्याला हे सध्या हिवाळा असून सुद्धा कडक ऊन जाणवतं आहे, पण हिवाळ्यामध्ये कसंबसं थोडं सहनशीलता आपल्याला ठेवता येईल, पण उन्हाळ्यामध्ये हे शक्य होणार नाही। त्याचप्रमाणे VIP बसायची जी व्यवस्था आहे तिथंसुद्धा काचेच्या माध्यमातून जो आत उन्हाचा एक तडाखा जाणवतो त्यालासुद्धा आपल्याला काही करता येईल का याचाही विचार करण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे चारी बाजूचे जे दरवाजे आहेत या स्टेडियमचे, त्या दरवाज्याची सुस्थिती, त्याची रचना जर व्यवस्थित झाली तर सगळ्या बाजूनी ट्रॅफिक डायव्हर्शन होईल आणि या मैदानावरती निश्चित भविष्यामध्ये IPLचे सामने होतील। कारण IPL सामने होण्यासाठी थोडा कमर्शियल भाग असल्यामुळं 30-1 हजार लोकांची तरी बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे असं मला वाटतं। पुन्हा एकदा समस्त सोलापूरकरांना महाराष्ट्र मणिपूर रणजी ट्रॉफीची आयोजन केलेलं आहे। माननीय रणजितदादा, धैर्यशील भैया, रेंबोरसोबत आमचे सर्व सहकारी सर्वजण रात्रंदिवस विविध टुर्नामेंट कमिट्याचे लोक हे राबत आहेत आणि या एक कठीण असं काम जे आहे ते सहज सोपं करून सोलापूरकरांनी दाखवलेलं आहे। भविष्यामध्ये याची नोंद होऊन मोठे सामने आपल्याला मिळतील, परंतु या त्रुटींचा विचार मात्र संबंधित जे अथॉरिटी असतील त्यांनी करणं गरजेचं आहे। धन्यवाद। हा सामना पाहण्यासाठी सोलापूरकरांनी तुफान गर्दी केली होती। त्याचप्रमाणे केदार जाधव यांच्या नावाच्या घोषणा देत महाराष्ट्र संघाला प्रोत्साहन यावेळी देण्यात आलं।